आपल्या लेडीजला ना असं वाटतं की उपवास आहे उद्या तर कामं कमी आहेत, पण तसं अजिबात नसतं. उपवासा दिवशी तर आपल्याला जास्ती कामं असतात. फक्त आपला उपवास असतो, पण घरातील बाकीच्यांसाठी आपल्याला करावंच लागतं. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि इकडे मुंबईला ना 12च्या आतमध्येच पूजा वगैरे मांडून घेतात, पूजा वगैरे करतात. मग नंतर मी पूजा वगैरे करून झाल्यावरती ना मी फराळ वगैरे काही करत नाही. पूजा वगैरे केली आणि ॲपल ज्यूस घेतला. कारण मी फराळ करत नसल्यामुळे मग दिवसभर आपल्याला एनर्जी ड्रिंक काहीतरी पाहिजेच असतं. नंतर दिवसभराची कामं आवरल्यानंतर संध्याकाळी ना पालकची भाजी, पनीर, चपाती असा नैवेद्य बनवून घेतला आणि नंतर संध्याकाळी सगळे एकत्र आल्यावरती आम्ही मग महालक्ष्मी व्रताची कथा वगैरे वाचली आणि आरतीही केली. आरती झाल्यानंतर ना महालक्ष्मीला आम्ही नैवेद्य दाखवला. तर काय बनवलं होतं मी, साधी पोळी, भात, पालक पनीरची भाजी आणि दुधातील शेवयाचे तूप टाकून खीर बनवली होती. देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्हीही सगळ्यांनी जेवण केले. मला आणि आहोंना गुरुवार असतात, तेही धरतात. मग आम्ही एकत्र संध्याकाळी सोडतो. माझा पहिला गुरुवारची पूजा खूप उत्तम आणि छान झाली आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते, पण माझी आई लहानपणापासून जसं करायची तसंच मीही करण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्याकडेही अशीच असते का पूजा? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. चला बाय.